मंडळी, देशातील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक पद्मावत, सिम्बा, बाजीराव मस्तानी, गली बॉय सारखं ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता आणि आता त्याच अभिनेत्यावर थेट बॉलिवूडमध्ये बंदी घालण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. शूटिंग सुरू होण्यासाठी अवघे काही आठवडे बाकी असताना एका निर्णयामुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली. निर्मात्याचं कोट्यावधीचं नुकसान झालं आणि आता प्रश्न उपस्थित होतोय की रणवीर सिंहने नेमकं असं काय केलं की FWIC सारख्या मोठ्या संघटनेला त्याच्या विरोधात इतकी कठोर भूमिका घ्यावी लागली. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या एका अत्यंत मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज म्हणजेच FWIC ने रणवीर सिंह विरोधात असहकाराचा आदेश जारी केल्याची माहिती समोर आलेली आहे. या निर्णयाचा अर्थ असा की FWIC शी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, कामगार आणि विविध विभागांमध्ये काम करणारे कर्मचारी रणवीर सिंह सोबत काम करणार नाहीत आणि त्यामुळे आता रणवीर सिंहच्या पुढच्या प्रोजेक्ट्सवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण वादामागचं मुख्य कारण आहे फरहान अख्तरच्या बहुप्रतीक्षित डॉन 3 चित्रपटातून रणवीर सिंहने ऐनवेळी घेतलेली माघार. हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत होता, कारण डॉन ही एक फक्त फिल्म फ्रँचायझी नाही, तर ती बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित फ्रँचायझीपैकी एक मानली जाते. सर्वप्रथम अमिताभ बच्चन यांनी डॉनची भूमिका साकारली, त्यानंतर शाहरुख खानने त्या भूमिकेला नवी ओळख दिली आणि आता रणवीर सिंह या फ्रँचायझीमध्ये दिसणार असल्यामुळं चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. जेव्हा डॉन 3 ची घोषणा झाली तेव्हापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. लोक रणवीर सिंहला या भूमिकेसाठी योग्य मानत होते, तर काही चाहत्यांना अजूनही शाहरुख खानला डॉनच्या भूमिकेत पाहायचं होतं. पण या सगळ्या चर्चा दरम्यान अचानक अशी बातमी आली की रणवीर सिंहने चित्रपटातून माघार घेतली आहे आणि इथूनच संपूर्ण वादाची सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार शूटिंग सुरू होण्यासाठी अवघे 3 आठवडे बाकी असताना रणवीर सिंहने अचानक चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय निर्मात्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. FWIC चे मुख्य सल्लागार आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजनचे डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी सांगितले की 11 एप्रिल रोजी फरहान अख्तर यांनी रणवीर सिंह विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीमध्ये असं म्हटलं गेलं की रणवीर सिंहच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे निर्मात्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे. कारण डॉन 3 हा छोटा प्रोजेक्ट नव्हता. हा गेली 3 वर्ष तयार होत असलेला मोठा चित्रपट होता. चित्रपटाचं प्री प्रोडक्शन जवळपास पूर्ण झालेलं होतं. शूटिंगसाठी परदेशातील लोकेशन्स निश्चित करण्यात आली होती. हॉटेल बुकिंग झालं होतं. ट्रॅव्हल्स प्लॅनिंग तयार होतं. कॅमेरामन, लाईटमन, मेकअप आर्टिस्ट, सेट डिझायनर्स, ॲक्शन टीम, कॉस्ट्युम्स विभाग आणि शेकडो कर्मचारी शूटिंगसाठी तयार होते. म्हणजे चित्रपट प्रत्यक्ष फ्लोअरवर जाण्याचा अंतिम टप्प्यावर होता. अशा परिस्थितीत मुख्य अभिनेत्याने अचानक माघार घेतल्यामुळे संपूर्ण प्रोजेक्टचं वेळापत्रक कोलमडलं. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनवर तब्बल 45 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला होता आणि त्यामुळेच एक्सेल एंटरटेनमेंटला मोठा आर्थिक फटका बसल्याचं सांगितलं जातं. एक्सेल एंटरटेनमेंट हे फरहान अख्तर आणि रितेश सिंधवानी यांचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि या प्रकरणात त्यांनी अधिकृत तक्रार केल्यानंतर हा वाद आता पुन्हा चर्चेत आलेला आहे. तर मंडळी, अशाच फिल्मी अपडेट्ससाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.